हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। मम्मीच्या पद्धतीनं एकदा आंबाड्याची भाजी करूया। त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि त्यात आंबाडा घालून घेतलेला आहे स्वच्छ धुवून। आंबाडा 2 मिनिटं उकळून घ्यायचं चांगलं। त्यातलं पहिला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, मग रवीनं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हरभरा डाळ आणि शेंगदाणे भिजवून ठेवलेले आहेत अर्धा तासासाठी। आणि आपल्याकडे जर ज्वारीच्या कण्या नसतील तर तांदळाच्या कण्या घालून इथं केलेलं आहे। तांदूळ असा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, त्यामुळे काय होतं एकजीव होते आंबाड्याची भाजी। तर आंबाडा असा एकजीव करून घेतलेला आहे। आता हे पण भिजलेले आहे डाळ आणि शेंगदाणे। आता त्यामध्येच आपण आंबाड्याची भाजी शिजवून घेतलेली ना, ती त्यात पाणी काढायचं आहे फक्त सगळं, कारण आंबटपणा निघून जातो म्हणून पाणी सगळं आपण काढून घेतलेलं आहे। आणि हे आपण तांदळाच्या कण्या केल्यात ना, त्यासुद्धा त्यात घालून घ्यायच्यात चांगल्या आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याला शिट्टी करून घ्यायची आहे। मी कुकरमधून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। बघा सगळं एकजीव झालेलं आहे छान आणि आंबटसुद्धा होणार नाही। आता 2 चमचे काळा तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आणि वरून फोडणी घालायची आहे। तेल घातले 2 चमचे, जिरे घातलेत, मोहरी घातलेत, हिंग घातलं, कढीपत्ता घालायचा आहे आणि फोडणी तिखटवर ओतायची। गरम गरम फोडणी वरून ओतली ना मस्त लागते भाजी। तुम्ही पण याच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मीठ घालायचं आहे चवीनुसार। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आता सगळं मिक्स करून घेतले। तुम्हाला हवं असलं तर गूळ घालू शकता, नाहीतर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल। आंबट गोड चवीला खूप छान लागते भाजी, म्हणून मी इथं थोडा गूळ घालून घेतलेला आहे। तुम्हाला आवडत नसलं तर स्किप केला तरीसुद्धा चालेल। मस्त आपली आंबाड्याची भाजी खमंग टेस्टी भाकरीसोबत खा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।